आवाज येतोय का रे? आवाज येतोय का? आवाज चला, काय चालू होतं रे आपलं? लसावी मासावी चालू टॉपिक. लसावी मासावी चालू टाईप क्रमांक आपण 10 पर्यंत आलतो वाटते. बरोबर का रे? लसावी मासावी चालू आपलं. चला जाऊया पुढं. आवाज येतो का एकदा? आवाजाने व्हिडिओ क्लिअर करतो, कन्फर्म करा. चला चला, टाईप क्रमांक 10, टाईप क्रमांक 9 झालता आपला, टाईप क्रमांक 10. चला, टाईप क्रमांक 10 मधला पहिला क्वेश्चन घ्या. पहिला क्वेश्चन काय बघा, दोन अंकी दोन संख्यांचा मसावी 24 असून त्यांचा लसावी हा मसावीच्या 6 पट आहे. लसावी जो आहे तो मसावीच्या 6 पट आहे. तर त्यापैकी मोठी संख्या कोणती म्हणते? मला सांगा किती पट आहे तुमचा? 6 पट. मसावी जो आहे तो लसावीच्या 6 पट आहे. मसावी जो लसावीच्या 6 पट आहे. पट म्हणजे मी सांगितलं होतं तुम्हाला, पट म्हणजे काय असतं लक्षात ठेवा. पट म्हणजे दोन संख्येच्या गुणोत्तराचा गुणाकार असतो. दोन संख्येच्या गुणोत्तराचा गुणाकार असतो. गुणाकार असतो किंवा असामायिक अवयवांचा गुणाकार असतो. असामायिक अवयवांचा गुणाकार असतो. बरोबर का? पट म्हणजे लक्षात ठेवायचं दोन संख्येच्या गुणोत्तराचा गुणाकार किंवा असामायिक अवयवांचा गुणाकार असतो. आपल्याला पट दिली किती रे? 6. 6चे 2 असामायिक फॅक्टर पाडा. बेत्रिक 6. बेत्रिक किती आलं तुमचं? 6 आलं. असामायिक फॅक्टर असले पाहिजे तुमचे, लक्षात ठेवा. मग आता काय झालं, आपल्याला त्या दोन संख्येचं गुणोत्तर भेटलं 2 असतील. त्या दोन संख्येचं गुणोत्तर भेटलं 2 असतील. मग आपल्याला काय करायचं? मोठी संख्या काढायची आहे. मोठी संख्या काढण्यासाठी काय करायचं? मसावी किती आहे तुमचा? 24. 24 ला गुणायचं असतं. मोठा फॅक्टर कुठला आहे तुमचा? 3. 3 न गुणा. 24 त्रिक आलं तुमचं 72. 24 त्रिक आलं 72. लहान संख्या आपल्याला काढायची राजाऊ. लहान संख्या वळावं आपल्याला काढायची असेल तर लहान संख्या काढण्यासाठी मसावीला लहान फॅक्टर न गुणायचं. लहान फॅक्टर कुठला आहे तुमचा? 2. 24 दोन्ही किती आलं तुमचं? 48. मोठी संख्या भेटली 72, लहान संख्या भेटली आपल्याला 48. विचारले मोठी संख्या काय असेल? मोठी संख्या आली 72. चला, क्लिअर? चला, क्लिअर करे बाबा. 72 आलं का चेक करा. जरा पुढच्या क्वेश्चन कडे. ते क्वेश्चन क्रमांक 2. दोन अंकी दोन संख्येचा मसावी 17 असून त्याचा लसावी हा मसावीच्या 15 पट आहे. तर त्यापैकी मोठी संख्या कोणती म्हणता? मी सांगितलंय लसावी हा मसावीच्या पट आहे. पट आहे याचा अर्थ ते दोन संख्येच्या गुणोत्तराचा गुणाकार असतो. पट ही दोन संख्येच्या गुणोत्तराचा गुणाकार असतो. पट आपल्याकडे किती आहे? 15 आहे. 15चे पुन्हा 2 असामायिक फॅक्टर पाडा. 15चे 2 असामायिक फॅक्टर काय आले? 3 आणि 5 आले. 3 आणि किती आले तुमचे? 5 आले. याचा अर्थ आपल्याला त्या दोन संख्येचं गुणोत्तर भेटलं 3/5. त्या दोन संख्येचं गुणोत्तर भेटलं 3/5. मग आपल्याला विचारले मोठी संख्या काढण्यासाठी काय करावं लागेल? मोठी संख्या बरोबर मसावी किती आहे रे? 17. 17 गुणाकारामध्ये मोठा फॅक्टर कुठला तुमचा? 5. 17 किती आलं तुमचं? 85. 17 आलं तुमचं 85. आपल्याला लहान संख्या जर काढायची असेल, लहान संख्या लहान संख्या काढण्यासाठी मसावीला लहान फॅक्टर कोणता रे? 3. 3 न गुणा. 17 त्रिक किती आलं तुमचं? 51. मोठी संख्या आली 85, लहान संख्या आली 51. विचारले मोठी संख्या कोणती? उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 1.
चला क्लिअर का पुढचा क्वेश्चन. चला, 2 अंकी 2 संख्येचा मसावी 12 असून त्यांचा लसावी हा मसावीच्या 56 पट आहे. लसावी जो आहे तो लसावी हा मसावीच्या 56 पट आहे. तर त्यापैकी लहान संख्या कोणती. मी सांगितलंय पट ही काय असते, असामायिक अवयवांचा गुणाकार किंवा दोन संख्येच्या गुणोत्तराचा गुणाकार असतो. दोन संख्येच्या गुणोत्तराचा तो गुणाकार असतो राजाओ पट म्हणजे. मग ह्याचे दोन असामायिक फॅक्टर पाडा, 7 आणि 8. 7 8 किती आलं, 56 आलं. 7 8 56 आलं. याचा अर्थ त्या दोन संख्यांच्या गुणोत्तराचा गुणोत्तर जे आलं ते गुणोत्तर 7 60 आलं. मग आपल्याला प्रश्न काय केलाय, मोठी संख्या कोणती लहान संख्या कोणती काढायची आपल्याला. आपण मोठी संख्या काढूया अगोदर. मोठी संख्या बरोबर मसावी घ्यायचा. मसावी आपल्याकडे ती 12 आहे. 12 गुणाकारामध्ये मोठा फॅक्टर 8 आहे. 12 8 किती आलं तुमचं, 96. लहान संख्या काढायची आपल्याला. लहान संख्या काढायची आपल्याला. लहान संख्या बरोबर मसावी घ्यायचा असतो. मसावीला लहान फॅक्टर गुणायचं. लहान फॅक्टर किती आहे तुमचा, 7 आहे. 12 7 किती आलं तुमचं, 84. 12 7 आलं 84. आहे का ऑप्शन मध्ये, आहे. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. चला क्लिअर का, ऑप्शन क्रमांक 4. चला जाऊया पुढं. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ते प्रश्न क्रमांक 4. 3 अंकी 2 संख्येचा मसावी 18 असून त्यांचा लसावी व मसावीच्या 63 पट आहे. तर त्या दोन संख्येमधला फरक विचारलाय तुम्हाला. त्या दोन संख्येमधला फरक विचारले. लसावी हा मसावीच्या किती पट आहे, 63 पट आहे. पट म्हणजे आपल्याला माहित आहे, पट हा दोन संख्येच्या गुणोत्तराचा गुणाकार असतो. 7 9 63. 7 9 किती आलं तुमचं, 63 आलं. लगतचे घ्यायचे असतात आणि असामायिक फॅक्टर असले पाहिजे. लगतचे प्लस असामायिक फॅक्टर असले पाहिजे. त्या दोन संख्येचं गुणोत्तर जे आलं ते दोन संख्येचं गुणोत्तर आलं 7 असणार. मग ती काय म्हणता माहिती आहे, त्या दोन संख्यामधला फरक किती. आता त्या दोन संख्या काढत बसण्यापेक्षा आपण काय करूया, डायरेक्ट फरक काढूया. कारण आपल्या दोन संख्या विचारल्याच नाहीत ना. मग संख्या काढून फरक काढला तरी सुद्धा चालेल, पण वेळ जर वाचवायचा असेल तर आपण काय करू शकतो, 9 वजा 7 करू शकतो. का रे, ते दोन संख्येमधला फरक घेतला काय आणि दोन संख्येच्या गुणोत्तरामधला फरक घेतला, काही फरक पडणार नाही. 9 वजा 7 केलं किती आलं तुमचं, 9 वजा 7 आलं 2. दोन गुणाकारामध्ये मसावी किती आपला 18. 18 गुणा 18 दोन्ही किती आलं, 36. त्या दोन संख्येमधला फरक किती आला, 36. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चला क्लिअर. संख्या सेपरेट काढल्या तरी सुद्धा चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. संख्या सेपरेट काढून दाव का मी. संख्या सेपरेट काढतो. मोठी संख्या काढायची असेल तर मोठा फॅक्टर कुठला आहे तुमचा, 9 आहे. 9 गुणाकारामध्ये तुम्हाला करावं लागेल 18. 9 8 72. अच्छाला गेला 9 9 आणि 7 किती आले तुमचे, 9 आणि 7 आले 16 62. पुन्हा लहान फॅक्टर, लहान संख्या 9 7 गुणाकारामध्ये 18 केलं. 7 8 किती आलं, 56 आलं तुमचं. अच्छाला गेलं 7 आणि 5 12 126 आलं. दोन संख्येमधला फरक घ्यायचा आपल्याला. दोन संख्येमधला फरक घ्यायचा. इथं झाले 5 राहिले 12. 12तून 6 गेला 7. 5 मधून 2 गेला 3. वरचा 0 36 आलं का, बरोबर 36. दोन संख्येमधला फरक किती आला तुमचा, 36. चला क्लिअर का. त्यामुळे संख्या काढत बसायची काही गरज नाही. स्मार्ट गेले दावाची थोडीशी लक्षात ठेवा. गरजच काय म्हणतोय, दोन संख्या सेपरेट काढा. वेळ आपल्याला वाचवायचा, लक्षात ठेवा. त्यामुळे डायरेक्टली गुणोत्तरामधला फरक घ्यायचा, डायरेक्ट मसावीनं गुणायचं. तुम्हाला त्या दोन संख्येमधला फरक निघून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन. चला टाईप क्रमांक 10 क्लिअर करा बाबा. टाईप क्रमांक 10 मध्ये काय प्रश्न विचारतात तुम्हाला. मसावी देतात. लसावी हा मसावीच्या पट मध्ये दिला जातो आणि मोठी संख्या किंवा लहान संख्या किंवा दोन संख्येमधला फरक किंवा बेरीज विचारली जाईल तुम्हाला. काही करायचं ना, पट म्हणजे दोन संख्येच्या गुणोत्तराचा गुणाकार असतो. त्या पटीचे लक्षात दोन फॅक्टर पाडून घ्यायचे, म्हणजे त्या दोन संख्येचं गुणोत्तर काढून घ्यायचं. पण गुणोत्तर काढताना ते लगतचे असले पाहिजे आणि असामायिक फॅक्टर असले पाहिजे, एवढी काळजी घ्यायची त्या ठिकाणी. मोठी संख्या काढण्यासाठी मसावीला मोठ्या फॅक्टरनं गुणायचं आणि लसावी काढताना लक्षात ठेवा, लहान संख्या काढताना मसावीला काय करायचं, लहान फॅक्टरनं काय करायचं, गुणायचं. म्हणजे लहान गुणोत्तरानं काय करायचं, गुणायचं. उत्तर निघून जाईल. क्लिअर खरे बाबा. चला टाईप क्रमांक 11. टाईप क्रमांक 11 पहिला क्वेश्चन. दोन संख्येची गुणोत्तर 3 5 असून त्यांचा लसावी 105 आहे.
तर त्या संख्येचा मसावी किती विचारलेलं आहे तुम्हाला. बघा, दोन संख्येच्या गुणोत्तराचा गुणाकार म्हणजे काय असतो समजून सांगतो कन्सेप्ट अगोदर. दोन संख्येच्या गुणोत्तराचा गुणाकार जो असतो गुणाकार त्यालाच आपण म्हणतो पट. त्यालाच आपण काय म्हणतो पट म्हणतो राजा. मग पट कशा पद्धतीने काढत असतो आपण. पट आपण कशा पद्धतीने काढतो तर लसावीला काय करतो, लसावीला जर मसावीनं भागलं, लसावीला जर मागच्या लेक्चरला पण ही कन्सेप्ट क्लिअर केले, त्यामुळं लेक्चर मागची बघा, जे रेकॉर्डेड व्हिडिओ बघतात त्याने लेक्चर पूर्ण बघावं लागेल तुम्हाला. टाईप क्रमांक म्हणजे टाईप क्रमांक 1 2 3 4 5 6 असे तुम्हाला कंटिन्यू फ्लो मध्ये बघावं लागतील, तर तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. तुम्ही एखादं लेक्चर डायरेक्ट बघत असता तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणार नाहीत, हे पहिल्यांदाच मी सांगतोय. मग पट ही कशी निघते, पट ही लसावीला जर मसावीनं भागलं तर पट निघते. मला सांगा आता काय म्हणते माहिती का, दोन संख्येचे गुणोत्तर दिले याचा अर्थ दोन संख्येच्या गुणोत्तराचा जर गुणाकार केला म्हणजे 3/15 केलं तर ती पट निघेल. काय निघेल, पट निघेल ना आपली. मग लसावी दिलंय, लसावीच्या ठिकाणी तुम्ही लसावी ठेवू शकता, मसावी काढू शकता. याचा अर्थ तुम्हाला जर मसावी काढायचं असेल, मसावी काढण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, लसावी लिहावा लागेल हाय असा, आणि लसावी लिहिल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, त्या दोन संख्येच्या गुणोत्तराच्या गुणाकारानं भागावं लागेल, म्हणजे पटीनं भागावं लागेल. मसावी काढण्यासाठी तुम्हाला लसावीला पटीनं भागावं लागेल, आणि लसावी काढण्यासाठी लक्षात ठेवा तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला जर मसावी काढायचं असेल तर काय करावं लागेल, तुम्हाला काय विचारले, मसावी विचारले, याचा अर्थ लसावीला तुम्हाला ह्यानं भागावं लागेल. भागून टाका तुम्ही इथं. लसावी दिलाय आपल्याकडे, ते का दिलाय, किती दिलाय, 105 दिलाय. छेदामध्ये पटीचा पट म्हणजे दोन संख्येच्या गुणोत्तराचा गुणाकार असतो. 3 गुणाकारामध्ये 5 करा, 3 गुणाकारामध्ये 5, 3/5 15 आलं, 15 × 15, 15 7 किती आलं तुमचं 105. मसावी जो भेटला तो मसावी किती भेटला, 7. हा एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 2. क्लिअर का, कन्सेप्ट समजली. असलं परीक्षेमध्ये काही लिहित बसत ना, चुटकीमध्ये लक्षात उत्तर निघलं पाहिजे. जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. क्वेश्चन क्रमांक 2. दोन संख्याचं गुणोत्तर 3/7 असून त्यांचा लसावी 252 आहे, तर मसावी किती. चला, आपल्याला मसावी विचारले, मसावी काढायचं. आपल्याला मसावी काढण्यासाठी मी आताच कन्सेप्ट सांगितली तुम्हाला, वरती लसावी लिहावं लागेल. लसावी 252 आहे. 252ला त्या दोन संख्येच्या गुणोत्तराच्या गुणाकारानं काय करावं लागेल, भागावं लागेल. दोन संख्येच्या गुणोत्तराच्या गुणाकारानं काय करावं लागेल, भागावं लागेल. भाग द्या, उत्तर निघेल 5 आणि 2 7, 7 आणि 2 किती आले, 9. 3 न भाग जातो, 3 8 24 आलं, 3 8 24 आलं, राहिले 3 चोक आले 12, 7 1 7 तुमचे, राहिला 1, 7 2 14, 7 2 14, मसावी भेटला 12. हा एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 3. चला, क्लिअर का, क्लिअर का रे. लसावी दिलंय, डायरेक्टली मसावी विचारला असेल, दोन संख्येचे गुणोत्तर दिलं असेल तुम्हाला, तर तुम्ही लसावी वरती लिहायचं. लसावीला काय करायचं, दोन संख्येच्या गुणोत्तराच्या गुणाकारानं काय करायचं, तुम्ही भागायचं. तुम्हाला काय निघेल, मसावी निघेल. आणि जर तुम्हाला डायरेक्ट लसावी विचारला असेल तर त्या दोन संख्येच्या गुणोत्तराच्या गुणाकाराला मसावीनं काय करायचं, गुणायचं. तुम्हाला लसावी निघून जाईल, काही प्रॉब्लेम नाही. चलो आगे. दोन संख्या 5/12 या प्रमाणात असून लसावी 900 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती. मोठी संख्या काढायची. मोठी संख्या काढण्यासाठी लक्षात ठेवा गुणोत्तराला मसावीनं गुणायचं असतं. लहान संख्या काढायची असू द्या, गुणोत्तराला मसावीनं गुणायचं असतं. कारण मसावीला लहान फॅक्टरनं गुणले की लहान संख्या निघेल, मोठ्या फॅक्टरनं गुणले की तुम्हाला मोठी संख्या निघून जाईल. मग आपल्याकडे इथं उदाहरणामध्ये मसावी नाही ना, मग प्रथम तुम्हाला काय करावं लागेल, मसावी काढून घ्यावं लागेल. प्रथम मसावी काढून घ्या. मसावी काढण्यासाठी काय सांगितले मेथड मी, मसावी काढण्यासाठी लसावी वरती लिहायचं 900. 900 छेदामध्ये त्या दोन संख्येच्या गुणोत्तराचा गुणाकार करायचा. दोन संख्येच्या गुणोत्तराचा गुणाकार 5 गुणाकारामध्ये किती आलं, 12. भाग द्या, 5 1 5 आलं तुमचं, राहिले किती रे तुमचे, राहिले 4. 5 8 आलं 40, 5 0 0. 180 छेदामध्ये किती आलं तुमचं, 12. 12
किती आलं तुमचं 15. हे तर माझं पाठच झाले, लक्षात ठेवा. 180 ला 12 ने भागले की उत्तर 15 येते, पाठच झाले तुम्ही. जास्तीत जास्त कॅल्क्युलेशन करत राहिलं की ते उत्तर लगेच निघतं. मसावी जो आला तो मसावी किती आला तुमचा 12. आपल्याला विचारले मोठी संख्या कोणती. मोठी संख्या काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. मोठी संख्या बरोबर मसावी किती आला तुमचा 15. मसावीला मोठा गुणोत्तर कुठला आहे. मोठं गुणोत्तर 12 आहे. 12ने गुणून टाका. 15ला 12ने गुणलं किती आलं तुमचं 180. 15ला तुम्ही 12ने गुणलं उत्तर किती आलं 180. 12 पंचे 60, हाच्याचा 12 एके 12, 12 किती आलं 180. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे दे. प्रश्न क्लिअर करे बाबा. लहान संख्या काढायची असेल काढू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. लहान संख्या काढायची तुम्हाला. लहान संख्या काढायची. मसावी 15 आहे. लहान फॅक्टर किती आहे 5. 15 5 किती आलं 75. लहान संख्या आली 75. चलो आगे. दोन संख्याचं गुणोत्तर 4:9 या प्रमाणात असून त्यांचा लसावी 216 आहे. तर त्या दोन संख्यांची बेरीज किती म्हणते. दोन संख्येची बेरीज करायची तुम्हाला. दोन संख्याचं गुणोत्तर दिले. दोन संख्या काढण्यासाठी तुम्हाला अगोदर मसावी काढावं लागेल. दोन संख्या जर तुम्हाला काढायची असती तर मसावी काढावं लागेल. आणि जर संख्या काढून जर संख्या न काढता तुम्हाला जर बेरीज काढायची असेल तर मसावी सुद्धा पाहिजे. मग मसावी काढून घ्या. मसावी कसं काढतं. वरती लिहितो लसावी 216 भागेला दोन संख्येच्या गुणोत्तराचा गुणाकार. 4 गुणाकारामध्ये 9. भाग द्या. 4 2 8 8 1 9 आले तुमचे. 9 न भाग जातो. 9 1 9 9 2 18. राहिले 3 9 चौक आले 36. 4 1 4 4 7 आलं 24. मसावी जो भेटला तो मसावी किती भेटला आपल्याला 6 भेटला राजा. बरोबर ना. ती काय म्हणतं माहिती आहे. त्या दोन संख्यांची बेरीज किती. दोन संख्यांची बेरीज विचारली. दोन संख्यांची बेरीज बरोबर डायरेक्ट पण मी तोंडी करू शकतो बरं का कॅल्क्युलेशन. हे कॅल्क्युलेशन मी तोंडी करू शकतो पण तुम्हाला त्या कन्सेप्ट क्लिअर होणार नाहीत. माझ्या कन्सेप्ट ऑलरेडी क्लिअर आहे म्हणून मी ते जास्तीत जास्त 10 सेकंद म्हणतो. लक्षात ठेवा मला 10 सेकंद जास्त. तुम्ही असाल कन्सेप्ट क्लिअर केला 20 सेकंदापर्यंत जाऊ शकता. जेवढी प्रॅक्टिस तेवढे सेकंद तुमचे कमी होणार. दोन संख्यांची बेरीज आहे. दोन संख्येची बेरीज लक्षात ठेवा. दोन संख्येचं गुणोत्तर 4:9 आहे. 4:9 4 अधिक 9 करायचं. 4 अधिक 9 करायचं गुणिले मसावी किती आला तुमचा 6. 9 आणि 4 किती आले तुमचे 13. 13 गुणाकारामध्ये 6. 13 सण किती आलं तुमचं 78. 13 सण किती आलं तुमचं 78. हा एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 4. जाऊया पुढं. 5वा. दोन संख्याचं गुणोत्तर 6:11 असून त्यांचा लसावी 462 आहे. तर त्या दोन संख्यामधला फरक किती. सेम आता बेरीज विचारली होती आता विचारलाय फरक. तुम्हाला काय करायचं अगोदर मसावीच काढावं लागेल तुम्हाला. मसावी अगोदर काढून घ्या. मसावी बरोबर 462. 462 ला भागायचं दोन संख्येच्या गुणोत्तराच्या गुणाकाराने. 6 गुणाकारामध्ये 11. 6 गुणाकारामध्ये 11. 11ने भाग जातो का. हो 11ने भाग जातो. 11 चोक 44. राहिले किती रे तुमचे 2. 11 चोक 44 राहिले तुमचे 2. 11 2 22. 6 1 6 6 7 42. मसावी जो भेटला तो मसावी किती भेटला आपल्याला 7 भेटला. मसावी जो भेटला तो मसावी किती भेटला राजा 7 भेटला. 7. हे क्लिअर झालं.
मग आपल्याला काय म्हणते त्या दोन संख्येमधला फरक. सेपरेट दोन संख्या काढत बसल्यात काही अर्थ नाही रे जाऊ. परीक्षेमध्ये जो प्रश्न विचारला त्यासाठी तुम्हाला काही कन्सेप्ट पण माहित पाहिजे. मग दोन संख्या मग काढण्याची गरज नाही, काढू पण शकता, काही प्रॉब्लेम नाही, फरक काढू शकता. पण दोन संख्येचं गुणोत्तर दिले 6+11. 6+11 बरोबर काय. फरक विचारला, सॉरी बेरीज नाही विचारली, फरक विचारला, याचा अर्थ तुम्ही 11 वजा किती करू शकता 6. कारण दोन संख्येमधला फरक घेतला काय आणि त्या दोन संख्येच्या गुणोत्तरामधला फरक घेतला, काय फरक पडणार आहे मला सांगा. 11 वजा 6 केलं, 11 वजा 6 किती आलं तुमचं 5. 5 ला गुणायचं आहे तुम्हाला मसावीनं, मसावी आलाय 7, मसावी आलाय किती तुमचा 7. 7×5 किती आलं 35. त्या दोन संख्येमधला फरक जो आला तो फरक आला 35. एक ऑप्शन क्रमांक, एक ऑप्शन मध्ये आहे ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. जाय पुढच्या क्वेश्चन कडे. क्वेश्चन क्रमांक 6. दोन संख्या 3x व 5x असून दोन संख्या सेपरेट दिल्या काय, त्याचं गुणोत्तर दिलं काही फरक पडणार नाही आपल्याला. 3x व 5x असून त्यांचा मसावी 9 आहे, तर त्या दोन संख्येचा लसावी किती. दोन संख्येचा लसावी काढायचे. मगाच मी सांगितले लसावी काढण्यासाठी, आता मसावी काढण्यासाठी काय केलं, आपण मसावी काढण्यासाठी काय केलं माहिती का. मसावीला दोन संख्येच्या गुणोत्तराच्या गुणाकारानं गुणायचं. दोन संख्यांच्या गुणोत्तराचा गुणाकार, गुणोत्तराचा गुणाकार. दोन संख्येच्या गुणोत्तराच्या गुणाकाराला जर तुम्ही मसावीनं गुणलं तर लसावी निघून जाईल तुमचा. चला, मसावी आपल्याकडे किती आहे रे, 9 आहे. गुणाकारामध्ये दोन संख्येचं गुणोत्तर किती आहे, 3 गुणाकारामध्ये 5. 5 त्रिक 15, 15×9 किती आलं 135. 15×9 आलं 135. हा एक ऑप्शन, ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. कन्सेप्ट आहेत, कन्सेप्ट लक्षात ठेवत चला. काही कन्सेप्ट असतात, कन्सेप्ट लक्षात ठेवत चालायचं, तर तुम्हाला ते कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील आणि उत्तर पडदेशी काही सेकंदामध्ये निघेल. किती सेकंद लागतात रे तोंडी उत्तर निघताना, गरजच नाही पेन वापरायची. चला, क्लिअर होते ना, समजते ना माझं टीचिंग. चला, क्वेश्चन क्रमांक 7. दोन संख्या 5x आणि 8x असून त्यांचा मसावी 13 आहे, तर त्या दोन संख्येमधला फरक किती म्हणते. त्या दोन संख्येमधला फरक विचारलाय तुम्हाला. दोन संख्येमधला फरक विचारलाय, काय गरज आहे मला सांगा तुमच्याकडे. ऑलरेडी मसावी आहे तुमच्याकडे, दोन संख्येचं गुणोत्तर आहे तुमच्याकडे 8 वजा 5. दोन संख्या सेपरेट काढल्या काय, सेपरेट पण काढू शकता. कसं, 13 5 ला गुणायचं, 13 8 ला गुणा, दोन संख्या निघतील, त्यामधला फरक घ्या. पण एवढं कॅल्क्युलेशन करायची गरज काय, आपल्या संख्या कुठे विचारलेत, आपले विचारले दोन संख्येमधला फरक किती. दोन संख्येमधला फरक घेतला काय आणि त्यांच्या गुणोत्तरामधला फरक घेतला, काही फरक पडणार नाही. आला तुमचा फरक 3. 3 ला गुणायचं मसावीनं 13. 13 त्रिक आलं 39. 13 त्रिक आलं 39 आहे का ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक 2. त्या दोन संख्येमधला फरक आला 39. बघा बरं किती सेकंदात होतं. जाऊया पुढं. 8वा क्वेश्चन. दोन संख्येचं गुणोत्तर 3/5 असून मसावी 15 आहे, तर त्या दोन संख्या कोणत्या.
चला, प्रश्न क्रमांक 8, दोन संख्येचं गुणोत्तर 3/5 असून मसावी 15 आहे, तर त्या दोन संख्या कोणत्या म्हणते? दोन संख्या काढायचे, लक्षात ठेवा, मसावीला 3 न गुणायचं, लहान संख्या मिळेल. मसावीला 5 ने गुणायचं, मोठी संख्या मिळून जाईल तुम्हाला. म्हणजे लहान गुणोत्तरानं गुणलं की मसावीला लहान गुणोत्तरानं गुणलं की लहान संख्या मिळेल, मसावीला मोठ्या गुणोत्तरानं गुणलं की मोठी संख्या मिळेल. 15 त्रिक 45, 15 5 75. लहान संख्या आली 45, मोठी संख्या आली 75. 45 75, 45 75. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. चला, क्लिअर का रे बाबा? क्लिअर होतंय का? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 9. दोन संख्या 3/5 या प्रमाणात असून त्या दोन संख्येमधला फरक 18 आहे, तर त्या दोन संख्येचा लसावी किती म्हणतो? त्या दोन संख्येमधला फरक दिलाय, 5 वजा किती केलं तुम्ही? 3 केलं, बरोबर आलं 18. बरोबर आलं 18. 5तून 3 गेला 2, बे 1 बे 92 18. 92 18 मसावी जो आला तो मसावी किती आला आपला? 9 आला. मसावी किती आला तुमचा? 9 आला. 9 राजा. मसावी आला 9, तुम्हाला काढायचा लसावी. तुम्हाला काढायचा लसावी. लसावी काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? मसावीला हा झाला तुमचा 9 मसावी. मसावीला त्या दोन संख्येच्या गुणोत्तरानं गुणावं लागेल. 3 गुणाकारामध्ये 5. 5 त्रिक 15, 15 9 आलं 135. 15 9 आलं 135. लसावी आला 135. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. इथपर्यंत क्लिअर का हो? चला पुढे जाऊया. क्वेश्चन क्रमांक 10. जर दोन संख्या अनुक्रमे 5x व 7x असून त्यांच्यातील फरक 48 आहे, तर त्या दोन संख्येचा लसावी किती म्हणते? सेम सेम आता सारखा क्वेश्चन, काही बदल नाहीये. दोन संख्या अनुक्रमे 5x आणि 7x आहे. मसावी अगोदर काढून घ्या. मसावी अगोदर काढून घ्या. मसावी कशा पद्धतीनं काढायचा? मसावी काढण्यासाठी काय करायचं? 7 वजा 5 करायचं. 7 वजा 5, दोघांमधला फरक किती? 48 आहे. 7 वजा 5 किती आलं तुमचं? 2 आलं. 2 बरोबर 48 आलं. बे 1 बे, बे 2 4, बे चोक 8. एक भाग जो आला तो एक भाग आला 24चा. याचा अर्थ मसावी जो आला तो मसावी किती आला? 24 आला. मग म्हणते त्या दोन संख्येचा लसावी. दोन संख्येचा लसावी काढायचा आपल्याला. दोन संख्येचा लसावी काढण्यासाठी आपल्याला माहित आहे काय करायचं, सांगितलं. लसावी काढायचं असेल तुम्हाला तर लसावी बरोबर मसावीला, मसावी किती आहे रे? 24 आला आपलं. मसावी किती आला आपला? 24 आला. आणि ह्या 24ला दोन संख्येच्या गुणोत्तराच्या गुणाकारानं गुणायचं असतं. 5 गुणाकारामध्ये 7 करा. दोन संख्येच्या गुणोत्तराच्या गुणाकारानं गुणायचं असतं. 7 5 किती आलं? 35. 24 गुणाकारामध्ये किती करायचं आहे तुम्हाला? 35 करायचं आहे. करा. 24 गुणाकारामध्ये 35 केलं. 5 चोक 20 आलं. 5 दोन्ही 10, 10 2 किती आले? 12 अधिक 3 चोक 12, 3 दोन्ही 6 आणि 1 7 आलं. 0 4 8, 8 किती आलं? 40. 8 किती आलं? 40. लसावी जो भेटला तो लसावी किती भेटला? 840. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4.
जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. चला, टाईप क्रमांक किती झाला रे? टाईप क्रमांक 11 क्लिअर का? टाईप क्रमांक 11 सगळ्याचा क्लिअर करे बाबा. चला, टाईप क्रमांक 12. टाईप क्रमांक 12 मधला पहिला क्वेश्चन. क्रमागत दोन समसंख्येचा लसावी. क्रमागत दोन समसंख्या येत्या. क्रमागत दोन समसंख्या येत्या. बघा, क्रमागत दोन समसंख्या येत्या. क्रमागत दोन समसंख्या येत्या. दोन समसंख्येचा लसावी 312 आहे. तर त्या संख्या कोणत्या? तुम्हाला दोन क्रमागत विषम संख्या पण देतात, दोन क्रमागत समसंख्या पण देतात. बघा कशा पद्धतीने सोडवायचं. 10 सेकंदामध्ये गणित सुटणार. दोन क्रमागत समसंख्यांचा लसावी म्हणते. लसावीची दुप्पट करायची. 312ची दुप्पट करायची. 312ची दुप्पट करा तुमची. बे 2 4, बे 1 बे, बे 3 आले 6, 624. 624 मध्ये एक ऍड करायचं. 624 मध्ये एक ऍड केलं किती आलं? 625 आलं. 625चं वर्गमूळ घ्यायचं. किती आलं तुमचं? 25. किती आलं? 25. ही निघली मधली संख्या. ही निघली आपल्याला मधली संख्या. म्हणजे प्रथम काय करायचं? मधली संख्या काढून घ्यायची. प्रथम तुम्ही काय करायचं? मधली संख्या काढून घ्यायची. मधली संख्या आली 25. आता पण आपल्या क्रमांकात दोन सम संख्या म्हणते. 25 तर तुमची विषम संख्या. मग हिला मध्यभागी ठेवायची. बरोबर, 25ला मध्यभागी ठेवलं. 25च्या पुढची सम घ्यायची, 25च्या मागची सम घ्यायची. म्हणजे त्या दोन क्रमांक समसंख्या आल्या तुमच्या 24 आणि 26. 24 आणि 26 एक ऑप्शन मध्ये. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. बघा किती सेकंदात झालं तुमचं उत्तर. चला, हे तर तोंडी सोडवू शकतो आपण. ह्याला तुम्ही पेन सुद्धा वापरायची गरज नाहीये. तर आम्हाला वापरावं लागतं लक्षात एक्सप्लेन करण्यासाठी. जर आम्ही डायरेक्ट तोंडी जर सोडवलं तर तुम्हाला काहीच कळणार नाहीये. म्हणजे आम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी वेळ लागत असेल, पण तुम्हाला वेळ लागता कामा नये ही काळजी आम्ही घेतो. जाऊया, काय केलं मी? दोन क्रमांक समसंख्येचा लसावी दिला असेल आणि तुम्हाला विचारलं की त्या संख्या कोणत्या. लसावीची दुप्पट करायची. लसावीच्या दुपटीमध्ये एक ऍड करायचं. तुम्हाला मधली संख्या मिळून जाईल. मधली संख्या जी आली ती मध्यभागी ठेवायची. त्याच्या पुढची एक घ्यायची आणि मागची एक सम घ्यायची. तुम्हाला ते उत्तर मिळून जाईल राजा. चला, क्रमांक दोन समसंख्येचा लसावी 144 आहे. तर त्या संख्या कोणत्या म्हणताय? दोन समसंख्येचा लसावी 144 आहे. अगोदर मधली संख्या काढायची. मधली संख्या काढण्यासाठी काय करावं लागेल? मधली संख्या काढण्यासाठी 144 ची दुप्पट करावी लागेल. बे चोक 8, बे चोक 8, बे 1 बे. त्या 288 मध्ये एक ऍड करायचं. 288 मध्ये एक ऍड केलं, 289 आलं. 289चं वर्गमूळ घ्यायचं किती? 17 घ्यायचं. 17 काय आलं? आपलं मधली संख्या आली. 17 काय आली? मधली संख्या आली. त्याला बरोबर मध्यभागी ठेवा राजाओ. त्याला घेऊ नका, कारण ते ऑलरेडी विषम आहे. 17च्या पुढची सम 18 आहे. 17च्या अगोदरचे कुठले? 16. त्या दोन सम संख्या भेटल्या 16 आणि 18. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. जाऊया पुढं. चला, पुढचा क्वेश्चन तिसरा. दोन क्रमांक समसंख्येचा लसावी 480. तर त्या संख्येची बेरीज किती विचारली? त्या संख्येची बेरीज काढायच्या होत्या. दोन संख्या काढावी लागतील. मधली संख्या काढण्यासाठी 480. 480 ची करायची तुम्हाला दुप्पट. बे 00, बे 8 16, बे चोक 8 8 निकाले 9, 960. 960 मध्ये एक ऍड केलं तुम्ही. 900 किती आलं? 61. 900 किती आलं तुमचं? 61 आलं राजा. बरोबर आहे का? 900 आलं 61. 961चं काय करायचं तुम्हाला? वर्गमूळ घ्यायचं. 961चं वर्गमूळ आलं तुमचं 31. किती आलं? 31 राजा. याचा अर्थ मधली संख्या जी आली ना, मधली संख्या मधली संख्या आली 31. बरोबर ना? मधली संख्या आली तुमची किती? 31.
मधली संख्या तुमची 31 आली. मग आपल्याला काय करायचं, मधली संख्या 31 आल्यानंतर तिला मध्यभागी ठेवायचं. आपल्याला सम संख्या म्हटल्यानंतर पुढची घ्यायची आहे तुम्हाला. पुढची घ्यायची लक्षात ठेवा, ती आली 32, त्याच्या अगोदरची आली तुमची 30. दोघाची विचारली ऍडिशन करा, 30 आणि 3 6 आणि वरचे 2 किती आलं 62. हा एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. चला क्लिअर का? ऑप्शन क्रमांक 4. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक किती राहिले तर प्रश्न? चला पुढचा प्रश्न. 2 क्रमागत विषम संख्येचा लसावी 195, तर त्या संख्या कोणत्या? 2 क्रमागत विषम संख्येचा लसावी 195 आहे, तर त्या संख्या कोणत्या? आता क्रमागत विषम संख्या येत्या. क्रमागत विषम संख्येचे विषम संख्या असल्यावरती काय करायचं माहिती ना? विषम संख्या असल्यावरती काय करायचं माहिती? जास्त डोकं लढवायचं नाही विषम संख्या. क्रमागत जर विषम संख्येचा लसावी दिला असेल तर डायरेक्टली मधली संख्या कशा पद्धतीने काढायची? मधली संख्या काढण्यासाठी लसावी 195. 195 मध्ये एक ऍड करायचं, किती आलं 196. 196चं वर्गमूळ घ्यायचं, किती आलं 14. 196चं वर्गमूळ किती आलं 14. 14 तर विषम नाहीये, 14 तर सम आहे, तिला मध्यभागी ठेवायची बरोबर. 14च्या पुढची विषम घ्यायची, 14च्या पुढची 15, 14च्या मागची आली 13. आपल्याला त्या दोन विषम संख्या भेटल्या 13 आणि 15. 13 आणि 15 ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. चला क्लिअर का रे बाबा? जर तुम्हाला क्रमागत 2 विषम संख्येचा लसावी दिला आणि त्या संख्या शोधायला सांगितल्यानंतर काय करायचं, फक्त लसावीमध्ये एक ऍड करायचं, वर्गमूळ घ्यायचं, ते वर्गमूळ मध्यभागी ठेवायचं, त्याच्या पुढची एक विषम घ्यायची, त्याच्या मागची एक विषम घ्यायची, तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल. चला क्लिअर का? जाय पुढच्या क्वेश्चन कडे. दुसरा. 2 क्रमागत विषम संख्येचा लसावी 783 तर त्या संख्या कोणत्या म्हणते तुम्हाला? चला 2 क्रमागत विषम संख्येचा लसावी दिलाय. लसावी दिलाय, क्रमागत विषम संख्या आहेत. क्रमागत विषम संख्येचा लसावी 783. मधली संख्या काढून घ्यायची आपल्याला. मधली संख्या कशा पद्धतीने काढणार तुम्ही? मधली संख्या बरोबर 783 मध्ये एक ऍड करायचा. 700 किती आलं 84. 784च घ्यायचं वर्गमूळ, किती आलं रे 28. 28चा वर्ग किती 784. हे क्लिअर झालं. मग 28 जी मिळाली ती मधली संख्या मिळाली, अशी पण ती विषम संख्येनं तिला मध्यभागी ठेवा. त्याच्या पुढची संख्या घ्या तुमची विषम 29, त्याच्या मागची घ्या 27. तुम्हाला त्या दोन विषम संख्या भेटल्या 27 आणि 29. हा एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 3. चला ऑप्शन क्रमांक 3 आलं का चेक करून घ्या. जर क्रमागत विषम संख्याचा लसावी दिला असेल, त्या संख्या शोधायची असेल तर लसावी मध्ये फक्त एक ऍड करायचं.
एक ऍड केल्यानंतर त्याचं वर्गमूळ घ्यायचं, वर्गमूळाला ठेवायचं बरोबर मध्यभागी ठेवायचं आणि त्याच्या पुढची एक विषम घ्यायची, त्याच्या मागची एक विषम घ्यायची, तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल. 2 क्रमागत विषम संख्येचा लसावी 2303 आहे, तर त्या संख्येची बेरीज किती? हिथं अगोदर काय विचारलं होतं रे? त्या दोन संख्या कोणत्या विचार, आता बेरीज विचारली. अगोदर काय करा, त्या दोन संख्या काढून घ्या. मधली संख्या आपल्याला काढायची, मधली संख्या बरोबर, मधली संख्या काढण्यासाठी काय करायचंय, 2303 मध्ये एक ऍड करायचंय. 2300 किती आलं तुमचं 4 च वर्गमूळ घ्यायचंय तुम्हाला 48. वर्गमूळ किती घ्यायचंय तुम्हाला 48 घ्यायचंय. 48 राजा बरोबर का? वर्गमूळ आलं ह्याचं 48. 48 ला बरोबर मध्यभागी ठेवायचंय. 48 ला बरोबर मध्यभागी ठेवल्यानंतर त्याच्या पुढची विषम संख्या 49, त्याच्या मागची कुठली आली 47. त्या दोन संख्या आपल्याला भेटल्या त्या ठिकाणी 47 आणि 49. बरोबर आहे खरं? एक मिनिट. त्या दोन संख्यांची बेरीज विचारली ना. हा एकच मिनिट, एक 6 9 7. हा एकच मिनिट किती आलं तर 49. दोघांची ऍडिशन बघा बरं. आता हे काय झालं रे? इथं ठेवतो. 48 ला मध्यभागी ठेवलं, इकडं आलं 47, इकडं आलं 49. दोघांचे ऍडिशन करा. 9 आणि 7 आले 16, 4 4 8 1 9 96 आले की बरोबर आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चला क्लिअर का? चला क्लिअर का रे बाबा? पुढचा क्वेश्चन टाईप क्रमांक 13 क्लिअर का? टाईप क्रमांक 13 मध्ये आपण काय शिकलो? तुम्हाला क्रमांक 2 विषम संख्या दिल्या जातील, 2 क्रमांकात विषम संख्येचा लसावी दिला जाते, त्या क्रमांक संख्या विचारतील. जर क्रमांकात विषम संख्येचा लसावी दिला असेल आणि संख्या विचारली असेल तर लसावीमध्ये एक ऍड करायचं, वर्गमूळ घ्यायचं, वर्गमूळ मध्यभागी ठेवायचं, पुढचे एक विषम मागचे विषम, तुमचं उत्तर मिळून जाईल. त्याच्या अगोदर काय शिकलो आपण? 2 क्रमांक समसंख्या घेतल्या, 2 क्रमांक समसंख्येचा लसावी काढायचंय तुम्हाला. लसावी काढण्यासाठी काय करायचं, क्रमांक 2 समसंख्येच्या लसावीची करायची दुप्पट, दुपटीमध्ये एक ऍड करायचं, जे काही येईल त्याचं वर्गमूळ घ्यायचं, वर्गमूळ ठेवायचं मध्यभागी, कारण ती विषम संख्या येणार तुमची. सम घ्यायची, त्याच्या पुढची एक सम मागची एक सम घ्या, तुमचं उत्तर निघून जाईल. चला टाईप क्रमांक 14. 8 मीटर रुंदी व 18 मीटर लांबी असलेल्या सभागृहाच्या जागेवर समान आकाराच्या मोठ्यात मोठ्या चौरसाकृती किती फरशा बसवाविता येतील? तुम्हाला फरशा बसवताना सभागृहाच्या जागेवर समान आकाराच्या मोठ्यात मोठ्या कुठल्या फरशा बसवायच्या? चौरसाकृती. कुठल्या बसवायच्या? चौरसाकृती. याचा अर्थ चौरसाच्या चारही बाजू कशा असतात? सेम असतात. याचा अर्थ मोठ्यात मोठी बाजू असते चौरसाकृती. म्हणजे फक्त तुम्ही काय करायचं माहिती का, डिटेल मध्ये सांगतो पण पुन्हा एकदम शॉर्ट मध्ये कसं सोडवायचं बघा. मोठ्यात मोठी चौरसाकृती फरशीची, मोठ्यात मोठी चौरसाकृती फरशीची बाजू, चौरसाकृतीची बाजू काढून घ्या अगोदर. मग बाजू कशी काढणार? 8 आणि 18चा मसावी. 8 आणि 18चा काय काढायचा आहे? मसावी काढायचा आहे तुम्हाला. 8 आणि 18चा मसावी काढून घ्या. मग 8 आणि 18चा मसावी काढला, डायरेक्ट काढू शकता. लक्षात ठेवा, अशी कुठली संख्या ज्यानं 8 आणि 18ला भाग जाईल तुमचं, तर तुमचा 2 न भाग जातो. 2 चोक 8, 2 9 18, पुन्हा भाग जाणार नाही. याचा अर्थ तुमचा मसावी किती आला? 2 आला. बाकी डिटेल मध्ये काढायची गरजच काय म्हणतोय मी, जर ते तोंडी मसावी निघत असेल तर. आपल्याला मोठ्यात मोठी चौरसाकृती बाजू किती आली? 2 आली. आता काय करायचं तुम्हाला? सभागृहाच्या समान आकाराच्या किती फरशा बसवता येतील? सभागृहाचं क्षेत्रफळ घ्यायचं, 8 गुणाकारामध्ये 18 भागीला फरशीचं क्षेत्रफळ. एकूण फरशा काढण्यासाठी, एकूण फरशा काढण्यासाठी काय करायचं? एकूण फरशा काढण्यासाठी सभागृहाचे क्षेत्रफळ इथं लिहितो डिटेल मध्ये. एकूण फरशा बरोबर सभागृहाचे क्षेत्रफळ, सभागृहाचे क्षेत्रफळ, सभागृहाचे क्षेत्रफळ भागिले फरशीचं क्षेत्रफळ. हे आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये पण उपयोगी पडतात. बाबा आपल्याला एखाद्या खोलीमध्ये फरशा बसवायच्यात, मग फरशा किती लागतात? तर ज्या फरशीचं क्षेत्रफळ घ्यायचं
जी फरशी बसवणार त्या फरशीचं क्षेत्रफळ घ्यायचं आणि ज्या सभागृहामध्ये बसवणार त्या सभागृहाचं क्षेत्रफळ घ्यायचं आणि सभागृहाच्या क्षेत्रफळाला जर तुम्ही फरशीच्या क्षेत्रफळानं भागलं तर तुम्हाला एकूण फरशा निघून जातील. सभागृहाचं क्षेत्रफळ, सभागृह कुठल्या आकाराचं आहे रे? रुंदी दिली आहे आणि तुम्हाला लांबी दिली, याचा अर्थ सभागृह हे आयताकृतीच आहे. आयताकृती सभागृह 8 गुणाकारामध्ये 18 केलं. फरशीचं क्षेत्रफळ, फरशी चौरसाकृती, याचा अर्थ फरशी क्षेत्रफळ करण्यासाठी चौरस म्हणजे बाजूचा वर्ग असतो. चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग असतो. बाजूचा वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार, 2 गुणाकारामधून बाजू आली त्याची 2. 2 चोक 8, 2 9 18, राहिले 4 आणि 9, 4 आणि 9 राहिले राजा, इथं लिहितो 4 गुणाकारामध्ये 9, 9 चोक किती आलं? 36. 9 चोक किती आलं? 36. त्या सभागृहामध्ये मोठ्यात मोठी चौरसाकृती किती फरशा बसतील? 36. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. चला, आता हे करायची गरज होती का तुम्हाला? तर नाहीये, लक्षात ठेवा. हे करायची गरज नव्हती. ज्यावेळेस मोठ्यात मोठी चौरसाकृती बाजू आपण 2 काढली, म्हणजे मसावी काढला आपण, मसावी आपला 2 आला. कारण का? फक्त 2च आहे, लक्षात ठेवा. 8 आणि 18 ला भाग जातो, कारण मसावीची 8 असते, दोन्ही संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे, तो फक्त 2 न जातोय. मग 2 बाजू असलेले, लक्षात ठेवा, 8 रुंदीमध्ये किती फरशा बसतात तुमच्या? 4. आणि इथे किती फरशा बसल्या? 9. या दोघाचा गुणाकार केला असता 9 चोक किती आलं तुमचं? 36. तुमचं उत्तर इथंच मिळून गेलं असतं. 9 चोक किती आलं? 36. हे खाली लिहायची गरज नव्हती. चला, क्लिअर करे बाबा. चलो आगे नेक्स्ट क्वेश्चन. 10 मीटर रुंदी व 16 मीटर लांबी असलेल्या सभागृहाच्या जमिनीवर समान आकाराच्या मोठ्यात मोठी चौरसाकृती किती फरशा बसवायला लागतील? सांगितली कन्सेप्ट. 10 आणि 16चा फक्त मसावी काढा. 10 आणि 16चा मसावी काढून घ्या. 10 आणि 16चा मसावी. मग 10 आणि 16चा मसावी काढताना तुम्ही काय करणार राजाओ? 2 ने भागणार. 2 पंचे 10, 2 8 16. आता 5 आणि 8 ला भाग जात नाही एका संख्येने, ह्या दोघाचा फक्त गुणाकार करा. 5 गुणाकारामध्ये 8, 8 पंचे किती आलं तुमचं? 40. 8 पंचे आलं 40. सभागृहामध्ये एकूण फरशा जे बसतील ते किती बसतील तुमचे? 40. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. समान आकाराच्या म्हटले, लक्षात नसेल तर तुम्ही काय करू शकता? तुमचं लक्षात येईल, मसावी जो आला तो मसावी किती आला? 2 आला. मसावी म्हणजे मोठ्यात मोठी चौरसाकृती फरशीचं, लक्षात ती बाजू आली तुमची. मसावी म्हणजे काय आलं? हा आला तुमचा मसावी, हा आला तुमचा मसावी. मसावी म्हणजे काय? तुमची मोठ्यात मोठी चौरसाकृती फरशीची बाजू आहे. मोठ्यात मोठ्या चौरसाकृती फरशीची बाजू. सभागृहाचं क्षेत्रफळ घ्या. सभागृहाचा आकार 10 गुणाकारामध्ये किती आहे? 16. फरशीचा किती आहे? लक्षात ठेवा. फरशी क्षेत्रफळ 2 गुणाकारामध्ये 2. 2 पंचे 10, 2 8 16. 5 आणि 8 राहिलं. 5 आणि 8चा गुणाकार केला. 8 पंचे किती आलं? 40. कोणत्याही मेथडनं सोडवा, उत्तर तुमचं शेवटी किती येणार आहे? 40च येणार आहे राजाओ. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन. 15, 20 आणि 25 इंच मापाच्या खोक्यात मोठ्यात मोठी बाजू असली एकूण किती घनाकृती ठोकळे मावतील म्हणले? एकूण घनाकृती ठोकळे किती म्हणले? मोठ्यात मोठी म्हणले. मोठ्यात मोठी बाजू असलेले, मोठ्यात मोठी बाजू, याचा अर्थ मसावी काढायचा आहे. बरोबर आहे का? मसावी म्हणजे काय? महत्तम सामायिक विभाजक, म्हणजे सामायिक विभाजकापैकी मोठा विभाजक असतो. मग मसावी काढा ह्याचा 15, 20 आणि किती तुमचं? 25. तिन्ही संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे. 5 न भाग जातो. 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25. 3 4 आणि 5 ला आता एका संख्येने भाग जात नाही. मग फक्त काय करायचं? 3 4 5 आणि काय करायचं? 3 4 आणि 5 चा काय करायचा? गुणाकार करून टाकायचा. 4 त्रिक 12, 12 पंचे किती आलं? 60 आलं. एकूण घनाकृती ठोकळे जे आहेत मोठ्यात मोठी बाजू असले ते किती मावतील? त्यामध्ये 60 मावतील. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. किंवा हे काय आलं रे तुमचा? मसावी आला. आणि हा मसावी म्हणजे काय असतो राजाओ? हा मसावी म्हणजे मोठ्यात मोठी बाजू असलेल्या घनाकृती ठोकळ्याची बाजू. मोठ्यात मोठ्या घनाकृती ठोकळ्याची बाजू. घनाकृती ठोकळ्याची बाजू असते. मग तुम्ही काय करू शकता? एकूण मोठ्यात मोठ्या घनाकृती ठोकळ्याची बाजू किती आली? मसावी. मसावी म्हणजे 5 आला. मग आपल्याला काय करावं लागेल? त्या खोक्याचं घनफळ घ्यावं लागेल. खोक्याचं घनफळ, खोक्याला लांबी, रुंदी आणि उंची आहे.
लांबी, रुंदी आणि उंची, कारण 15 इंच, 20 इंच आणि 25 इंच दिले. याचा अर्थ 15 गुणाकारामध्ये 20 गुणाकारामध्ये काय करायचं 25. छेदामध्ये घनाची बाजू किती आली 5 आली. घनाकृती ठोकळ्याची बाजू 5 आली. मग घनाचं घनफळ बरोबर काय असतं बाजूचा घन. बाजूचा घन असतो. बाजूचा घन म्हणजे 3 वेळा गुणाकार. घनाकृती ठोकळ्याची बाजू आली 5 गुणाकारामध्ये 5 गुणाकारामध्ये 5. भाग द्या तुमचं उत्तर निघून जाईल. 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 किती आलं 25. राहिलं काय हो 3 4 आणि 5. 5 चोक 20, 20 त्रिक किती आलं 60. एकूण ठोकळे जे मावतील ती किती मावतील 60 मावतील. आलं का 60 तुमचं उत्तर. मग करत बसायची काय गरज आहे. हिथंच तुमचं उत्तर निघलं ना राजा हो. चला क्लिअर होते ना रे. चला पुढचा टाईप. 12 मीटर रुंदी 26 मीटर लांबी असलेल्या सभागृहाच्या जागेवर समान चित्रपटाच्या नाही रे समान आकाराच्या समान 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 हे काय आलं. समान आकाराच्या म्हणा चित्रपटाच्या झाल्या. समान आकाराच्या मोठ्यात मोठ्या चौरसाकृती किती फरशा बसवता येतील ह्याचा काढायचा एलसीएम. 12 मसावी काढायचा. 12 आणि 26 मसावी काढून घ्या. बे सक्क 12, बे एक बे बे त्रिक 6. 6 आणि 13ला भाग जात नाही. याचा अर्थ 6 आणि 13चा गुणाकार करून टाका. का मोठ्यात मोठ्या चौरसाकृती फरशीची बाजू आली 2 आली 2 2 2 2. बरोबर आहे ना. मग ते उत्तर शेवटी हेच येणार. ह्यानं याला भागलं हेच येणार. ह्यानं 2 भागलं हेच येणार. 13 गुणाकारामध्ये 6 करा. 13 गुणाकारामध्ये 6 केलं 13 किती आलं 78. एकूण फरशा जे बसतील ते एकूण फरशा किती बसतील 78. चला एकूण फरशा किती बसतील तुमच्या 78. किंवा मोठ्यात मोठ्या चौरसाकृती फरशीची बाजू किती आली तुमची 2 आली. मग 12 गुणाकारामध्ये शेवटी 26 केलं आणि 2 गुणाकारामध्ये 2 केलं. कारण बाजूचा वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार तुमचा. बे सक्क 12, बे एक बे बे त्रिक 6. शेवटी 13 आणि किती 6चा गुणाकार करावा लागेल तुम्हाला. मिटला 13 किती आलं 78. हे केलं का ते केलं का काही फरक पडत नाही. उत्तर शेवटी तिथंच येणार. फिरून 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 तुम्ही त्याच गल्लीमध्ये येणार आहात. जाऊया करे पुढे. चला 20 28 48 इंच मापाच्या एका खोक्यात मोठ्यात मोठी बाजू असली एकूण घनाकृती ठोकळे किती मावतील म्हणले. 20 28 आणि 48चा काय करा त्या ठिकाणी एलसीएम काढून घ्या. सॉरी मसावी काढून घ्या. मसावी याचा मसावी काढायचा. मसावी चला काढा मसावी. 2 न भाग जातो. बे एक बे बे 0 0, बे एक बे बे चौकाट, बे दोन्ही 4 बे त्रिक 6. 10 14 23 ला एका संख्येने भाग जाणार नाही. मोठ्यात मोठ्या घनाकृती ठोकळ्याची बाजू आली 2 इंच. किती आली 2 इंच. मग इथं 10 मावतील, इथं 14 मावतील, इथं 23 मावतील. लक्षात ठेवा. बरोबर आहे ना. बरोबर आहे खरे. या सगळ्याचा करायचा गुणाकार. चला याचा गुणाकार करायचा. 10 गुणाकारामध्ये 14 गुणाकारामध्ये किती करायचं 23. इथं आलं 140 गुणाकारामध्ये करायचं 23. 140 गुणाकारामध्ये 23. 0 4 त्रिक 12 3 आणि 1 4. 0 बे चौकाट बे 0 2 8 आणि 4 12 2 1 4. 4220. 4220 बरोबर आहे खरे. चुकली का व्हॅल्यू. तरी म्हणलं काहीतरी चुकलं. रे. हा तरी म्हणलं असं का झालं. एवढा आकडा मोठा काला. इथं 48 मी 46 घेतला. 20 28 आणि 48 रे. 46 घेतलं मला ते 46 दिसलं. कसं काय दिसलं काय माहिती असल्यानं. 2 घ्या. बे एक बे बे 0 0, बे एक बे बे चौकाट, बे दोन्ही 4 बे चौकाट. पुन्हा 2 न भाग जातो रे. बे 5 10, बे 7 14, बे एक बे बे दोन्ही 4. 5 7 12 ला एका संख्येने भाग जात नाही. खालच्याचा फक्त गुणाकार करा.
गुणाकार करा आपल्याला. बार बारी साती किती आलं 84. 84 गुणाकारामध्ये किती आलं 5. 5 चोक 20, हातच्याला 2, 5 48, 40 2 किती आलं 42, 420. एकूण घनाकृती किती ठोकळे मावतील 420. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. तरी म्हणलं घोळ काय झाला, आणि तसं पण हाय असं संख्या घेतलीस तर उत्तर ते बरोबरच होतं, लक्षात ठेवा. उत्तर ते बरोबरच येणार होतं, कारण इथं 46 घेतलं तर उत्तर फक्त बदलेल, एवढाच फरक होणार, काही फरक होणार नाही. चला 420 आलं का चेक करून घ्या. परीक्षेमध्ये असं लक्ष द्यायचं, नाहीतर आकडे चुकीचा लिहिला किंवा आकडा आपण सोडवताना चुकीचा केला, आपला कार्यक्रम एका टप्प्यात झाला म्हणून समजायचं. बरोबर ना रे. चला प्रश्न क्रमांक 6. 18, 24, 27 इंच मापाच्या एका खोक्यात मोठ्यात मोठी बाजू असले एकूण किती घनाकृती ठोकळे मावतील. एकूण किती घनाकृती ठोकळे मावतील. 18, 24 आणि 27 काढा. मसावी काढायचा. मसावी कितीनं भाग जाईल रे तुमचा 3. 3 संग 18, 3 8 24, 3 9 27. 6, 8 आणि 9 ला एका संख्येने भाग जाणार नाही, मग काय करा, खाली जे भागाकार राहिले त्याचा गुणाकार करा. 6 गुणाकारामध्ये 8 गुणाकारामध्ये किती करायचं 9. 8 संग 48, 48 गुणाकारामध्ये 9, 9 8 72, हातच्याला 7, 9 चोक 36, 36 आणि तुमचे 7 43, 432. हा काय चुकलं रे. 18, 24, 27 भाग जातो का. 3 संग 18, 3 8 24, 3 9 27. असं कसं काय झालं रे. एक मिनिट, आकडे बरोबर आहेत का एकदा चेक करू द्या मला. आकडे बरोबर आहेत का चेक करू द्या. आकडे बरोबर आहेत का चेक करू द्या. हा ऑप्शन चुकलेत. ऑप्शन चुकलेत. बरोबर आहे, बरोबर 432 बरोबर. ऑप्शन चुकलेत माझे, टायपिंग मध्ये ऑप्शन चुकलेले आहेत, त्यामुळे 432 उत्तर बरोबर आहे. एकूण घनाकृती ठोकळे मावतील 432. आलं का रे बाबा, चेक करून घ्या. चला क्लिअर का. तरी म्हणलं असं कसं काय झालं, ऑप्शन मध्ये दिसना. उत्तर बरोबर आहे 432. चलो क्लिअर का. किती गणित राहिले तरी. चला, दोन संख्येचा मसावी 72 असून त्यापैकी एक संख्या 144 आहे, तर दुसरी संख्या 500 ते 600 दरम्यान आहे, तर दुसरी संख्या कोणती म्हणते तुम्हाला. दुसरी संख्या कोणती म्हणते. चला, पहिली संख्या 144, दुसरी संख्या 500 ते 600 दरम्यान आहे, लक्षात ठेवा. म्हणजेच 72च्या पटीत असली पाहिजे. 72च्या पटीत असली पाहिजे, लक्षात ठेवा. 72च्या पटीमध्ये कोणती संख्या येते बघा. 8 2 16, 7 8 56, 56 आणि 1 57, 56 आणि किती आलं 57. पुन्हा 7 घेतलं, 7 2 14, 7 2 14, 7 7 49 आणि 50. दोन संख्या येतात. 500 आणि 600च्या दरम्यान. 500 आणि 600च्या दरम्यान 576 आणि 504. 72च्या पटीमध्ये असणारी संख्या जी आहे, लक्षात ठेवा 72च्या पटीमध्ये. कारण का, दोन संख्येचा मसावी 72 आहे, त्यापैकी एक संख्या 144 आहे. आपल्याला माहित आहे दोन संख्या कधी मिळत असतात. मसावीला त्यांनी काय केलं, मसावीला संख्येच्या गुणोत्तराने गुणलं. मसावीला जर आपण काय केलं, त्या दोन संख्येच्या गुणोत्तराने गुणलं की आपल्याला दोन संख्या मिळतात. पहिली संख्या ऑलरेडी आहे ना 144, म्हणजे ही 72च्या पटीमधली संख्या असली पाहिजे. 72च्या पटीमधली संख्या. मग दुसरी संख्या 500 ते 600 दरम्यान जी असणार आहे ती सुद्धा 72च्या पटीमधली असणार. मग 72च्या पटीमधल्या आपल्या दोन संख्या भेटल्या 576 आणि 504. मी कशा काढल्या 72च्या पटीमधल्या, म्हणजे मी काय केलं इथं 72ला गुणलं 8 आणि 72ला गुणलं मी कितीनं 7नं. मला दोन संख्या मिळाल्या. जर मी 6ने गुणलं तर 500च्या अगोदरची आणि 9 न गुणलं तर 500 600च्या नंतरची. आपल्याला 500 ते 600 दरम्यान पाहिजे. हे झालं, दोन संख्या भेटले. आपल्याला विचारले एक संख्या, पण ह्या दोन पैकी एक संख्या अशी असली पाहिजे, लक्षात ज्यानं अशी संख्या असली पाहिजे ज्या संख्येला 144 न भाग नाही गेला पाहिजे. का रे बाबा 144 न भाग जातो याचा अर्थ ती संख्या नाही येणार तुमची दुसरी.
मग 144 न भाग लक्षात ठेवा 576 ला जातोय तुमचं, ही येणार नाही. ह्या 144 ला भाग 576 ला भाग 144 न जातो, याचा अर्थ ही संख्या येणार नाही, तुमची संख्या येणार 504. एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. चला क्लिअर करे. क्लिअर का? ही संख्या काय येणार माहिती आहे का? ही संख्या काय येणार, जर लक्षात ठेवा, ह्या संख्येला जर 144 न भाग गेला मसावी 72च्या ऐवजी, मसावी जो आहे तो मसावी 72च्या ऐवजी 144 येईल. किती येईल तुमचा? 144 येईल. 144. मग आपल्याला मसावी 72 दिलाय, बरोबर आहे का? मग 144 कसं आणायचं मला सांगा. त्यामुळे मी संख्या घेतली 504. का रे? या 576 ला 144 न भाग घेतोय. जर 576 तुम्ही संख्या घेतली तर त्याला 144 न भाग जातोय, मग मसावी आपला 72 नाही होणार, किती होणार? 144 होणार. कळतं ना मी काय सांगतोय? म्हणून हे उत्तर येणार नाही, कारण अशी संख्या शोधायची की ती एक संख्या जी 144 तिनं भाग नाही गेला पाहिजे, आणि जर भाग गेला तर ती संख्या मसावी होऊन बसेल. ती संख्या काय होऊन बसेल? मसावी होऊन बसेल. म्हणून ही संख्या मी घेतली ना, संख्या घेतली 504. ऑप्शन क्रमांक 4. क्लिअर करे बाबा, हे क्लिअर का? चला जाऊया सेकंड क्वेश्चन. दोन संख्येचा मसावी 70 असून त्यापैकी एक संख्या 140 आहे, तर 400 आणि 5च्या दरम्यान असणारी दुसरी संख्या कोणती? 70च्या पटीमध्ये संख्या असणार, लक्षात ठेवा तुमची 400 ते 500च्या दरम्यान. 7 5 35 केलं, 7 7 7 49, 7 सक्कून 42, 6 ने घेऊया की 6, 6 7 सक्कून किती आलं? 42, 420 आलं. आले की 400 आणि 5च्या दरम्यान. 70 गुणाकारामध्ये मी 7 केलं, 7 7 किती आलं? 49 आलं. 8 ने गेलं, 7 8 56, 500च्या पुढे जातं. आपल्याला दोन संख्या मिळाल्या 400 आणि 500च्या दरम्यान. 400 आणि 500 दरम्यान दोन संख्या मिळाल्या, बरोबर. पण आता यापैकी कोणती संख्या आहे दुसरी संख्या? मग ज्या संख्येला 140 न भाग जातो ती संख्या येणार नाही. जर ह्या दोन्ही पैकी एका संख्येला 140 न भाग गेला ती संख्या पकडली तर आपला मसावी 70च्या ऐवजी किती होणार? 140. किती होणार? 140. पण मसावी आपल्याकडे ती 70 आहे. याचा अर्थ अशी संख्या शोधायची ज्याला 140 न भाग जाणार नाहीये. मला सांगा 49 ला 14 ने भाग जात नाही, इथं 14 ने भाग जात नाही, 140 न भाग नाही, 0 0 कटलं, 14च्या पाड्यात कुठे 49 आहे, याचा अर्थ भाग जात नाही. ती संख्या तुमची असणार 490. आहे का 490? ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. क्लिअर का रे बाबा? क्लिअर का? हे गणित खूप महत्वाचं, लक्षात ठेवा. क्लिअर का? 490 याला पाहिजे. ही येणार नाही कारण इथं 140 ला भाग जातोय, आणि जर 100 ही संख्या घेतली तर आपला मसावी 70च्या ऐवजी काय होणार? 140 होणार रे राजा. चलो आगे. दोन संख्यांचा मसावी 56 असून त्यापैकी एक संख्या 168 आहे, तर 300 ते 400 दरम्यान असणारी दुसरी संख्या कोणती म्हणले? दुसरी संख्या ही 56च्या पटीमध्येच असणार राजा. 5 न गुणलं मी, समजा 5 सक्का आलं 30, हातच्याला गेला 3, 5 5 25, 25 आणि 3 किती आलं? 8. कमी होत येणार आहे. 6 घेतली, 6 6 36, हातच्याला गेला 3, 6 5 30, 30 आणि 3 किती आलं? 33. पुन्हा 56 गुणाकारामध्ये मी किती केलं? 7, 7 सक्कून आले 42, हातच्याला गेला 4, 7 5 35, 35 आणि 4 किती आले तुमचे? 39, 392. 336 आणि 392 ह्या दोन संख्या आले 300 ते 400च्या दरम्यान, पण एकच संख्या असणार त्यापैकी. मग काय करायचं? एक संख्या किती? 168. 168 न भाग जाणारी संख्या घ्यायची. 168 न भाग जाणारी संख्या घ्यायची. मला सांगा इथं भाग जातो का? 168 न भाग जातो का? 2 8 16, 2 सक्क 12, 12 ने 13, 2 1 2 आणि 3 भाग जातो. 168 न लक्षात ठेवा 136, 336 ला भाग जातो, पण इथं भाग जात नाही. 168 न भाग जात नाही, याचा अर्थ भाग जाणारी संख्या 336 जर घेतली तर मसावी 56च्या ऐवजी होईल 168. म्हणून संख्या घ्यायची 392. 168 न ज्या संख्येला भाग जात नाही ना ती संख्या घ्यायची, ती संख्या. 392 ला भाग जात नाही. एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 2. कळतं ना मी काय सांगतोय ते? 336 नाही घेऊ शकत कारण 168 भाग जातो 336 ला, आणि जर घेतली संख्या तर 168 मासावी होऊन बसेल. क्लिअर करे भाऊ? त्यामुळे उत्तर तुमचं 392 याला पाहिजे. क्लिअर का? आजचे लक्षात ठेवा टाईप 10 11 12 13 14 किती घेतलं रे? लास्ट टाईप घेतला होता आपला 15. टाईप 10 पासून टाईप 15 पर्यंत क्लिअर करे बाबा.
टाईप 10 पासून टाईप 15 पर्यंत क्लिअर. ठीक आहे, आजचा भाग आपण इथंच थांबूया. राहिलेला भाग आपण काय करूया उद्याच्या लेक्चर बघा. धन्यवाद मित्रांनो.